आपण रामेश्वर मंदिर आखेरी येथे आलो होतो आणि इथूनच एक 5 मिनिटाच्या अंतरावर आखेरी धबधबा म्हणून प्रसिद्ध झालेला आहे नुकताच। तर आपण तिथे जाणार आहोत कारण इथल्या पर्यटकांना जर माहीत पडलं तर नक्कीच या ठिकाणी जाऊन। आता आपण आखेरीच्या वॉटरफॉलला आलेलो आहोत। नमस्कार, मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचो रायडर। कोकणातील सुखद प्रवास, कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा, कोकणातील रहस्यमय गुपिते, कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला। धन्यवाद। नमस्कार, कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या सबस्क्रायबरचं स्वागत आहे। आणि आज मी जात आहे आखेरी येथील श्री रामेश्वर मंदिर आणि पहिल्याच श्रावण सोमवार निमित्त आपण ऐतिहासिक असे हे रामेश्वर मंदिर पाहणार आहोत। तर आता आपण थेट जात आहोत रामेश्वर मंदिर आखेरी येथे आणि हे मुंबई गोवा हायवे जो सावंतवाडीला बायपास गेला रस्ता, त्या रस्त्याच्या अगदी 5 मिनिटाच्या हाकेवर हे मंदिर आहे। तर आता पाऊस पण थोडा कमी झालेला आहे, तर आपण थेट आता जाऊया पहिल्या श्रावण सोमवारानिमित्त दर्शन घेण्यासाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास नक्की लाईक करा। आणि तिथले मी तुम्हाला दगडी जो बाकडा आहे, बाकडा म्हणजे बसण्यासाठी जी ठेवण्याची जी लाकडी बनवतात, परंतु तो दगडी असा आहे, तो तुम्हाला दाखवणार आहे। मंदिराचं जे पूर्ण नक्षीकाम आहे, मंदिराचे जे खांब वगैरे आहेत ते पूर्ण असे दगडी आहेत। ते तुम्हाला एक स्थापत्य कलेचा नमुना पाहण्यासाठी नक्की मिळणार आहे। तर चला तर आपण थेट जाऊया। पाऊस पण थोडा कमी झालेला आहे आणि तिथला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, मी कुठे आलो असेल नक्की कमेंट करून सांगू शकता। आणि मागचं तुम्ही बॅकग्राऊंड बघून अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल, तर मी आलो आहे श्री मार्कटेश्वर मंदिर आपल्या धराप कुमारवाडी येथील। आणि इथलं पहिलं आमचं हे मंदिर म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी कुठे पण गेल्यानंतर धावा करायचा मार्कटेश्वरा बाबा पाव म्हटल्यानंतर आजही आमच्या हाकेला धावणार असे मार्कटेश्वर मंदिर। तर आज खूप मस्त वाटते आणि श्रावण सोमवारानिमित्त मी मागाशी 2 वेळा दर्शन घेऊन येऊन गेलो आहे, तर आता 3ऱ्या वेळी आलो आहे। तर आता आम्ही इथे पहिलं दर्शन करणार आणि त्यानंतर आम्ही थेट जाणार आहोत रामेश्वर मंदिर आखेरी येथे। चला तर तुम्हाला थोडंसं मी इथला व्ह्यू दाखवतो। तर तुम्हाला दाखवायचं राहून गेलं तर इथे आता वटपौर्णिमेच्या अगोदर इथे पत्रा शेड घातलेली आहे, जेणेकरून इथे पावसामध्ये भिजायला होत होतं। तर आपल्या मंडळाने इथे पत्रा शेड घातली, त्यामुळे जरा मार्कटेश्वर मंदिराचा थोडासा लुक चेंज झालेला आहे आणि बाकीचा जसं आहे तसंच आहे। मी आता आहे 0 पॉईंटकडे आणि सरळ रस्ता हा पत्रादेवी म्हणजे बांदा मार्गे गोव्याला जातो आणि इकडनं रस्ता सावंतवाडी मार्गे गोव्याला जातो किंवा सावंतवाडी मार्गे आपण आंबोली किंवा अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकतो। तर समोर मला दिसत आहेत ते पोलीस 3 पांढरे असं म्हटलं तरी चालेल। तर इथे बऱ्याच वेळी इथे या ठिकाणी असतात, मात्र रस्त्यांची दुर्दशा बघून यांना लोकांच्या मनात खूप गैरसमज निर्माण होत असते। मी काही जास्त बोलत नाही, कारण पैसा वसूल करायला, दंड आकारायला पोलीस असतात, मात्र असे रस्त्यावर खड्डे पडल्यावर, एखाद्याचा मृत्यू झाल्यावर कोणी नसतं। बिचारे इथे थांबलेत हेल्मेट नसल्यामुळे कदाचित। आता पोलीस जातील, त्यांची वाट बघतायत। तर आता आपण जात आहोत ते म्हणजे श्रावण सोमवारानिमित्त रामेश्वर मंदिर। तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे। तर हा सुंदर रस्ता सध्या तरी आहे, परंतु कोलगावमध्ये सुरुवात झालेली आहे। जे पैचं दुकान म्हटलं जातं त्या समोरच खड्डे पडलेले आहेत। आणि आता आपण आलो आहोत ते म्हणजे खानमौला येथे, धराप खानमौला हा एरिया आहे। आता इथून एक 5-6 किलोमीटरवर म्हणजे धरापवरनं 5-6 किलोमीटरवर
अखेरीचं हे देवस्थान आहे आणि 3 गावचं एक देवस्थान असं म्हटलं जातं. आणि आता आपण आलो आहोत ते म्हणजे उमरस. इथून हा उमरशीला रस्ता जातो. उमरस गाव आहे. अखेरी आणि उमरस असा एकच गाव होता पहिला, तर आता वेगवेगळे गाव झालेत. तर उमरस हा छोटासा गाव आहे आणि रस्त्या लाईनलाच आहे. धाराप नंतर उमरस आणि उमरस नंतर अखेरी. तर आता आपण थोड्या वेळातच पोहोचणार आहोत आणि ते आपण आता आलो आहोत ते म्हणजे एक्झॅक्ट अखेरी तिठा. अखेरी तिठा म्हणजे इकडनं वेंगुर्ल्याला रस्ता जातो. आता मी तुम्हाला कॅमेऱ्यातनं दाखवतो तो म्हणजे, आणि हा सरळ रस्ता सावंतवाडी मार्गे. त्यामुळे इथून डायरेक्ट गाड्या ह्या वेंगुर्ल्याला, आपल्याला जर बीचेसला जायचं असेल तर या उजव्या साईडने आपण जाऊ शकतो. आणि समोर हा जो डोंगर दिसतोय ना, त्या डोंगराच्या पायथ्याशी श्री रामेश्वर मंदिर अखेरी हे वसलेलं आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. आता मी तुम्हाला अखेरी बाजार दाखवतो. तर एकदम छोटा असा रस्ता आहे, हायवे असा वाटणार नाही तुम्हाला, कारण दोन्ही साईडने पूर्ण घरं आहेत, दुकानं आहेत. आणि डाव्या साईडने आपण माणगावला जातो. हा माणगाव शिवापूरपर्यंत रस्ता जातो. तर आपण याच रस्त्याने अखेरीला जाणार आहोत आणि समोर रस्ता आहे सरळ, तो म्हणजे सावंतवाडीला गेला. तर आता आपण इकडे डावीकडे वळलेलो आहोत आणि आता थेट जाणार आहोत आता आपण रामेश्वर मंदिर अखेरी येते. आता बऱ्याच ठिकाणी इथे दुकानं वगैरे झाले आहेत आणि पावसाचं जरासा वातावरण म्हणजे बरंचसं कमी झाल्यामुळे खूप सुंदर असं वाटतंय. खूप नॅचरली म्हणजे कोकणातील हे सौंदर्य टिपण्यासाठीच अनेक पर्यटक येत असतात आणि हेच सौंदर्य आम्ही इथे असूनही अनुभवत नाही. त्याचं दुःखही वाटतं, पण तेच अनुभवण्याचा प्रयत्न आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करतोय. तर संध्याकाळची वेळ सुंदर असं संध्याकाळ आहे आणि या संध्याकाळी मी श्री रामेश्वर मंदिर अखेर येथे जात आहे. आणि थोडंसं कोवळं श्रावणातला पहिलाच सोमवार आणि किती वर्षानंतर असा दुर्मिळ योग आला आहे की श्रावण सुरू होतानाच पहिला सोमवार आलेला आहे. आणि हेच औचित्य साधून आपण श्री देव रामेश्वर मंदिर अखेर येथे जात आहोत. आणि तुम्ही बघू शकता भाविकांची इथूनच म्हणजे महिला वर्ग असतील किंवा अनेक या 3ही गावातील लोक असतील, हे नक्कीच या ठिकाणी येऊन श्री रामेश्वरांचं दर्शन घेतात. आणि श्रावण सोमवारानिमित्त अनेक कार्यक्रम या अखेरी येथील मंदिरामध्ये असतात. तर मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा म्हणजे जोपर्यंत आपण इथून जात आहोत तोपर्यंत मी तुम्हाला दाखवत आहे, जेणेकरून तुम्ही या व्हिडिओ पाहून तरी नक्की या मंदिराला भेट देऊ शकता. आणि जर तुम्ही माणगावला सहजपणे जात असाल तर तुम्ही या ठिकाणी ही गेट बघितल्यावरच आपसूक आपली उजव्या साईडला पावले वळू शकतात, कारण श्री देव रामेश्वराची सुंदर अशी गेट पाहून आपल्याला पण जावंसं वाटतं. आणि बघू शकतात अनेक भाविक या ठिकाणी दर्शन घेऊन आपल्या घरी जात आहेत. पावसाचं पण वातावरण कमी झालेलं आहे आणि सुंदर असं मंदिर तुम्ही पाहू शकता. इथे आजही ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. राजांच्या काळातील श्री देव रामेश्वर मंदिर अखेरी.
तर आता तुम्ही रामेश्वराचं दर्शन घेतलात तर इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा बसण्यासाठी जो दगडी बाग आहे तो तुम्ही बघा. सुंदर असं हे रेखीव काम असं दगडामध्ये केलेलं आहे. बघू शकता कशा प्रकारे हा केला असेल याची काही कल्पना पण येत नाही. पूर्ण असं लाकडी कसं वाटतं, परंतु हा अस्सल दगडी आहे. आणि बाजूला तई आहे. 12ही महिने पाणी असतं इथे. आता आपण रामेश्वर मंदिर आकेरी येथे आलो होतो आणि इथूनच एक 5 मिनिटाच्या अंतरावर आकेरी धबधबा म्हणून प्रसिद्ध झालेला आहे नुकताच. तर आपण तिथे जाणार आहोत कारण इथल्या पर्यटकांना जर माहीत पडलं तर नक्कीच या ठिकाणी जाऊ शकतील. तर बघूया कशा प्रकारची वाड आहे आणि कशा प्रकारचा धबधबा आहे. चला तर जाऊया. मला पण माहित नव्हतं नक्की एक्झॅक्ट कुठे आहे ते, परंतु बरेच जण इथे येऊन गेले होते. म्हटलं आपण पण इथे जाऊन बघूया. तर आम्ही इथे काही मंदिराजवळ लहान मुलं होती म्हणजे 6वी-7वीतली, तर त्यांना विचारलं म्हटलं अखेरीचा धबधबा कुठे आहे, जवळ आहे का? तो म्हणालो होय जवळ, आम्ही दाखवते. तर त्यांच्या मदतीने आम्ही इलो, परंतु त्यांना आम्ही व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही कारण जर घेतलो तर त्याच्या घरात समजलं तर ते म्हणतले हे पोरगे बिचारे आमचे कडे धबधब्यावर गेले. आणि धबधबा नक्की किती आतमध्ये आहे हे माहित नाही अजून सगळं. बघूया. जरी वनाची आम्ही इलो खरे पण ह्या अनुकत नाही मरे छत्री वित्री पाऊस इलो तर काय असा लपाक जागा आम्हा म्हणजे रवाक जागा आम्हा चढा मोठा ह्याच्यावर सुना आम्हा आता आपण अखेरीच्या वॉटरफॉलला आलेलो आहोत. हो इथून हो वाट जरा अवघड आहे पण धबधबा त्यापेक्षा मोठो दिसता, त्यामुळे जाऊचा तर लागतालाच. आम्ही काय धबधब्यात जाण्याच्या तयारीत येऊ नव्हतो, परंतु पाऊस कमी असल्यामुळे जरा बघून जाऊया, जेणेकरून जर परत कधी प्लॅन झालो मित्रांसोबत किंवा यायचा असला तर आपल्या जवळ 1-5 किलोमीटर वा, त्यामुळे जाऊया.
इकडनं वाट हे दादा इकडून सोपं होतं. इकडनं वाट आता मी तुमका ज्या लोक बाहेरच्या देशात विकत घेतात त्या इथे फुकट मिळतात ताच म्हणजे या माशांचा. हे मासे अशा प्रकारे पाण्यात पाय ठेवल्यानंतर मासे बारीक असे येऊन आपल्या स्किन केअरला चांगले असतं असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारची ही मोफत सुविधा ही सर्व मिळू शकता तुमका जी बाहेरच्या देशामध्ये विकत घेतली आहेत. आणि सुंदर असो धबधबा बघू शकता तुम्ही. आणि नक्की या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊ शकता. जवळ असा कुडाळ तालुक्यातनंच पण जवळ असा. आणि आकेरी, कोलगाव, हराप, मानगावातील पण अनेक मगाशी जे इल्ले पोरगे ते वेंगुर्ल्यात नाही दिले तर तुम्ही बघू शकता. अशा या सुंदर ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट द्या. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. एक्झॅक्ट कुठे आहे हे सांगण्यासाठी मी नक्कीच तुम्हाला सांगेन. आणि बघू शकता इथे तुम्ही या पाण्यामध्ये जरा जरी उभे राहिलात तरी मी म्हटलं काय टोचता तर अशा प्रकारे हे झालेलं. तर तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.